नमस्कार, मी साक्षी वाघमारे कोळीकट्ट्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण आवळा कँडी बनवणार आहोत। आवळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि एका कॉटनच्या कपड्यामध्ये पुसून घ्यायचे, म्हणजे पाणी नाही राहिलं पाहिजे। आणि आता आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायची आहे डब्यात भरून। ही आवळा आपण 2 दिवस फ्रीजरमध्ये ठेवली होती। फ्रीजरमधून आता काढलेली आहेत। इथं कडक झालीत। याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि यांना नॉर्मल करायचं। आवळा फ्रीजरमध्ये याच्यासाठी ठेवायची का सॉफ्ट होतात, थोडी नरम होतात। आता हे नॉर्मल झाली की एका चाळणीमध्ये घ्यायची, जसे आपण मोदक वापरतो तसे वाफवून घ्यायची 5 ते 10 मिनिटं। आणि इथे मी अर्धा किलो आवळा घेतली। जास्त वाफवायची नाही, कारण ही नरम झालेली आहेत फ्रीजरमध्ये ठेवलेली, म्हणून एक 5 मिनिटं चांगली वाफवून घ्यायची आहेत। आवळं वाफवून झाली, थोडी थंड झाली। त्यानंतर मग ह्याची बिया आणि सालं काढून घ्यायचे। जेवढे शक्य आहे तेवढे सालं काढून घ्यायचे, एका डब्यामध्ये ठेवून द्यायचे। आवळ्याचे भरपूर काही फायदे आहेत, जसं केस गळती थांबवते, केस मजबूत होण्यात मदत होते, काळे होतात केस ह्याच्याने, आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, रक्त शुद्ध होतो, असे बरेच काही फायदे आहेत। म्हणून आवळा आपल्याला खाल्ली पाहिजे। इथे अर्धा किलो आवळा आहेत, तर आपण पिठी साखर मी पाव किलो घेतली। जसे आवळं जास्त असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता। आणि इथे नॉर्मल साखर पण तुम्ही वापरू शकता, आपली नेहमी घरात वापरतो ती। आता याला मिक्स करायचं आहे, रात्रभर असंच ठेवून द्यायचं, म्हणजे याला पाणी सुटेल। आता बघ, दुसऱ्या दिवशी याला पाणी सुटले। याच्यात लिंबू प्यायचं, लिंबाने थोडीशी शायनिंग येते आवळ्यांना। मिक्स करून घ्यायचं आहे, पुन्हा रात्रभर असंच ठेवून द्यायचं। आता दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून घ्यायचं आहे आपल्याला। आता ही एका चाळण घ्यायची, चाळणीमध्ये गाळून घ्यायचे, सगळं पाणी नितळलं पाहिजे याच्यातलं। एक 5 मिनिटं ठेवून द्यायचे। सगळं पाणी नितळल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि उन्हामध्ये सुकून घ्यायचे 2 दिवस, 1 ते 2 दिवस चांगले सुकून घ्यायचे। हे छान सुकलेली आहेत। याच्यावर पिठी साखर टाकायची आहे, थोडीशी भुरभुरून। मिक्स करून घ्यायची, एका पॅक बंद बरणीत भरून ठेवायची। छान अशी ही आवळा कँडी तयार होते आपली।